तर या दुर्घटनेवरून सादर करण्यात आलेल्या वादग्रस्त चौकशी अहवालावरून मुंबई महापालिका सभागृहात मोठा गदारोळ झाला होता। या अहवालावर तीव्र आक्षेप घेऊन सभागृह नेते गणेश खणकर यांनी सभागृहातच चौकशी अहवाल फाडून त्यांचा निषेध व्यक्त केलाय। हा चौकशी अहवाल एकतर्फी असून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या प्रकरणाची निष्पक्षपणे आणि त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान यावर महापौर ऋतू तावडे आणि उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूयात। माझ्याकडे तर अहवाल आलाच नाही। मी व्हॉट्सअपवरती आलेल्या अहवालावरती मीडियाला त्या ठिकाणी मी माझी जी काय मला द्यायचं होतं ते मी बोलले। पण अशा पद्धतीचं जो अहवाल जो वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार सूचना देऊन सुद्धा असा अहवाल तुम्ही केला, अख्ख्या मुंबईकरांनी तुमचा विरोध केलेला आहे। हा अहवाल देऊन मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार झालाय त्याचा निषेध करतो आणि महापौर महोदया, हा अहवाल अशा पद्धतीने येणार असेल तर हा अहवाल आम्ही फाडून प्रशासनाच्या तोंडावर फेकतो। एवढंच बोलतो। खूप खूप धन्यवाद। नाराजगी हे नाही आहे की अहवाल माझ्याकडे आलेला नाही आहे, हे पण वस्तुस्थिती आहे की माझ्याकडे किंवा स्टँडिंग कमिटी किंवा महापौर महोदय कुठेही अहवाल सादर केला गेलेला नाही आहे। कुठल्या माध्यमातून कसं काही ते सादर केला तेही मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये जे पनिशमेंट म्हणून जे अहवाल सादर केलेला आहे ते आम्ही सर्व नगरसेवकांना अमान्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।